नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर एमआयडीसी परिसरात बोगस युरिया तयार करणाऱ्या एका कंपनीवर कृषी विभागानं मोठी कारवाई केली आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणात बोगस युरिया जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर एमआयडीसी परिसरात कृषी विभागानं बोगस युरिया बनवणाऱ्या एका कंपनीवर छापा घालत मोठी कारवाई केली। ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या कारवाईत कृषी विभागाच्या पथकानं सुमारे 100 बॅग बोगस युरिया जप्त केला। प्राथमिक तपासात शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणाऱ्या युरियाचा औद्योगिक कामासाठी वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांसाठी असलेलं अनुदानित खत औद्योगिक वापरासाठी वळवून बोगस पद्धतीनं विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खताच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या प्रकरणी संबंधित कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कृषी विभागाकडून पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे।